तर नमस्कार मित्रांनो, बेस्ट ऑफ नारिंग या यूट्यूब चॅनलच्या या नवपूर भागामध्ये मी तुम्हा सर्वांचा खूप खूप मनापासून आज सकाळी सकाळी स्वागत करते. मित्रांनो, आज आत्ता मी जाते मळ्यात, कारण आता तुमका मी सकाळ दाखवते तरी आता बराचसा उजाडला आणि अजून पक्ष्यांचं किलबिलाट सुरू आहे. तुमका मळ्यातनं दाखवते आता हे सगळं ही सकाळ हा ती कशी दिसता. तर चला ते आपण सर्वात पहिला मळ्यात जाऊया आणि मग त्यांना तुमका दाखवते. किंवा आवडलं व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आपण आधी मळ्यात जाऊया. तर मित्रांनो, गेले 2 दिवस पण सकाळी जरा जरा पाऊस पडता, जोरदार असं नाही पण जरा जरा पडता. आणि आता मिरग पण जवळ इलो, आता पेरणी करूची असतली, त्यामुळे काल मी खत आणि भात बियाणं आणून गेलेलो, त्यामुळे आता लवकरच पेरणी वगैरे आम्ही करतलो. बघा आता सूर्य तरी वर इलो. मित्रांनो, आता मी माहिती आहे तुमका त्या साईडनं दाखवतोय, त्या साईडनं चांगलं दिसतं आहे बघा, आणि पण चांगला वाटतं. आपण त्या साईडनं बघूया, कारण ते जास्त माडे झाडं नाही आहेत. तर मित्रांनो, आता मस्त स्पॉट्स भेटलेत. आता तुम्ही असं काय तो आनंद आहे, मस्त आता एक सिनेमॅटिक शॉट बऱ्यापैकी उजाडला. व एक साईड अशी आणि एक साईड बघा. तर मित्रांनो, ह्यो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण आता असे बरेच कोकणातले व्हिडिओ येतले, आता मिरगाचे वगैरे, शेतीचे वगैरे, आता सगळे व्हिडिओ करतले मी. चला आता आपण घरात जाऊया आणि तुमका मी बकरो दाखवते. मी नवीन बकरो आणले ना, तो पिल्लूचा 3 की 4-5 महिन्याचा असं काहीतरी. हा मित्रांनो बघा, होय एक विहीर आहे, त्यात नारळ आणि बरेच असतले असे, मध्ये इथं 2-3 असे आहेत. तर मित्रांनो, मी जो मुसळधार पावसाचे व्हिडिओ केले किती 5-6 दिवस झाले असतील मला वाटतं, आणि तुमचं त्याला चांगलं सपोर्ट गावलो आणि असंच सपोर्ट ठेवा. ह्या व्हिडिओ पण तसं सपोर्ट करा. व्हिडिओ नक्की लाईक करा, लाईक करू विसरा नको, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपल्याला लवकरच 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करूचे आहेत, त्यामुळे आपल्याला सबस्क्रायबर्सची गरज आहे. आपली फॅमिली ही मोठी हो, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. आता तुमका व्हाळाचं पाणी पण दाखवते. त्या दिवशी व्हिडिओत बघितलं तेव्हा जास्त होता आणि आता पाणीच नाही काय, कारण तो अर्ध तासभर काहीतरी पाऊस पडलो आणि जर अजून सलग पडलो असतो तर हवलं असतं पाणी, त्यामुळे त्याला जास्त वेळ टिकला नाही पाणी. तर मग आता पाणी पण दाखवते. आणि त्या पावसात आम्ही कुर्ल्यांका पण गेलेलो, 7-8 कुर्ले गावले. नदीवर गेलेलो आम्ही, वाळात पण बघितलेलं, पण रात्री गेलो आम्ही वाळात असेच, तेव्हा एक गावली, तिला सोडून दिलं. चला आता तुम्हाला वाळाचं पाणी दाखवते. जास्त पाणी म्हणजे पाणीच नाही असं म्हटलं तरी चला.
तेव्हा होता. आता पाऊस पडल्यावर पाणी येत. तर मित्रांनो हे बघा व्हाळ, होय पूर्ण पाणी होतं. तुम्ही बघितलं असतालच आणि बघितलं नसलंच तर नक्की त्या व्हिडिओत जाऊन बघा. होय पूर्ण पाणी होतं. हा बघा होय पाणी जरा सोडलं. बाकी इथं हा बघा पुलाच्या पुढे आणि इथं पुलाच्या खाली असतात जरा. बाकी पाणी पूर्णपणे आटला. बघा रविराजच्या तर मित्रांनो आता गोट्यात गुरांका गवत देऊचा आणि दूध काढूचा काम सुरू आहे. तर आपण तुमका दाखवत आहे. चला आता आपण बकरो बघूया आणि मग आपण गोट्यात जाऊया. चला आता आपण बकरो बघूया, मग दाखवते बकरो. मित्रांनो या बघा आता. तर मित्रांनो आता भाकरी बाजूक खाईन सुरुवात केला ना, ती आता तुमका दाखवतो. तर काही जणांना माहीत असतात की भाकरी कोकणातील प्रसिद्ध तांदळाची भाकरी. आता ती तुमका एक कशी भाजता भाकरी तुमका दाखवते. चला, आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला.
व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटाया पुढच्या एका नवीन आणि लवकरच या व्हिडिओत. आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की कळू. चला तोपर्यंत बाय बाय.